एव्हरीवन, मराठी परिवारामध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते. मी आहे शीतल. तर ना दिवस तुम्हाला खूप छान जावो, आनंदात जावो, सुखमय जावो आणि तुमच्या ना इच्छा सर्व पूर्ण हो. तर चला, आज मी छान एक तुमच्यासोबत काहीतरी छोटंसं शेअर करणार आहे. तर काय आहे ना, ते मी लड्डू बनवणार आहे. तर लड्डू बनवायचे आहे मला दक्षूसाठी. स्पेशली रुहान तर खाणारच आहे, पण मी दक्षूसाठी स्पेशली म्हणजे लड्डू बनवत राहते, कारण की ना त्याला त्याची खूप गरज आहे. तर आज गोड आणि शेंगदाण्याचे लड्डू बनवणार आहे मी. तर चला, घेणार आहे शेंगदाणे. तर याला ना उन्हाळ्यामध्ये मी सुकून घेतलेले होते. तर आता म्हटलं थोडं फक्त एकदा परत बघून घेते, म्हणजे असं काही शेंगदाणा वगैरे म्हणजे जो असा कडवट वगैरे शेंगदाणा वगैरे राहतो ना, तर तो त्याला काढून टाकते आणि थोडं क्लीन करून बघते की काही खराब वगैरे असेल तर. हे लड्डू बनवणार आहे मी. तर हे वाटेभर घेतलेले आहे शेंगदाणे आणि माझ्याकडे ना बट्टीचा गूळ आहे. तर थोडंसं ना बारीक करायला थोडं परेशानी जाते, तर भाजायला पण ठेवते आणि गूळसुद्धा बारीक करून घेते, म्हणजे माझे दोन्ही कामं पटापट होऊन जाणार आणि मुलं इथपर्यंत लड्डू रेडी झाले पाहिजे, कारण की मला अजून परत स्वयंपाकाची तयारी करायची आहे. अच्छा, गूळ आता मी घेणार आहे करासाठी आणि याला ना किसाचं वगैरे काही काम नाही, मला वाटते मिक्सरमध्ये समजेल, कारण की हा पूर्णपणे असा बारीक आहे. तर आता मी याला छान मिक्सरच्या पॉटमध्ये तर हे जे मिक्सर आहे ना, तर हे मिक्सर मला मॅक्स कंपनीचं आहे आणि माझ्या लग्नामध्ये आलेलं मिक्सर आहे हे. तर माझ्या मोठ्याच्या मुलीने मला घेतलं होतं मिक्सर, पण खरंच खूप छान निघालं. मधामध्ये बिघडलं होतं, पण हो त्याला एकदा दुरुस्त केलं ना तर चालून जाते. मला वाटत नाही हे मिक्सरमध्ये होणार, कारण की मिक्सरनं झटके देऊन राहिलेला आहे. तर आता मला ना किसूनच घ्यावं लागेल आता. तर ठीक आहे, आता मी किसूनच घेते, कारण की खूप झटके देत आहे. मिक्सर माझा बंद पडून जाईल तर प्रॉब्लेममध्ये येऊन जाईल मी अजून. तर फायनली एवढा गोड झालेला आहे. मला तरी थोडा अजून काढावं लागेल. तर एक बट्टी घेतली होती, परत अजून एक बट्टी मी अजून घेतलेली आहे, कारण की एवढ्याशा याच्यामध्ये ना आता मी याला अर्धाच हे कट करणार आहे, म्हणजे अर्धाच याचा किस काढणार आहे, कारण की फार गोड पण मुलांना नाही आवडत. त्यामुळे मी याच्यामध्ये म्हणा मखाने ॲड करणार होते, पण मी म्हटलं त्यांना ह्यावेळेस आता मखाने असे देण्यापेक्षा ना त्यांना डायरेक्ट फ्राय करून ठेवणार आहे मी आता तुपामध्ये, आणि कशी करणार आहेत हे पण व्हिडिओ नक्की बघा. मखाने खरंच स्पेशली पायासाठी खरंच खूप छान आहे आणि खरंच त्याच्याने खूप छान मुलांना मला असं वाटते आराम पडला होता. माझ्या ना दोन्ही मुलांना सर्वात जास्त दक्षला थोडं पायाचा प्रॉब्लेम होता, म्हणजे आहे पण त्याला आत्ता पण त्याचे पायच दुखते. आता पण स्कूलमधून आला आणि म्हणाला की मम्मी माझे पाय दुखते आणि आपण पेन किलरच्या गोळ्या पण किती देणार आहे, नाही देऊ शकत जास्त एकदम मुलांना. तर मी त्यांना ना मखाने केव्हापासून आणले मी, कमसे कम आता 1.5-2 वर्ष होते माझ्या घरी सारखे मखाने म्हणजे आणल्या जाते आणि आणते पण. तर मी जेव्हापासून मखाने आणले ना, आता मधामध्ये थोडे लड्डू पण खतम झाले होते आणि धावपळीमध्ये मी त्याला लड्डू पण मखाने द्यायचे त्यांना विसरून जायचे मुलांना. तर त्याच्यामुळे ना त्याला थोडा त्रास पण व्हायला लागला. भरपूर दिवस झाले मी त्याला कमसे कम 1-1.5 महिना झाला त्याला मखाने सध्या मी दिले नाही आणि मी पण डाईटमध्ये खाल्ले नाही मखाने. तर त्यामुळे ना त्याला थोडा पायाचा त्रास व्हायला लागला आहे. तर आता मी हे सर्व लड्डू वगैरे झाल्यानंतर मखानेसुद्धा फ्राय करून घेणार आहे, की जेणेकरून म्हणजे लड्डू आणि मखाने त्याला एक म्हणजे स्कूलमध्ये स्नॅक्स म्हणून सुद्धा पण नेता येईल, त्याला होऊन जाणार. आणि आता मी याला बारीक करून घेते. शेंगदाणे झाले असे. गरम आहे तर थंडी होतपर्यंत ना याला थंडी झालेली आहे. आता मी याला बारीक करून घेणार आहे. आता
तर हा ना थोडा बारीक झालेला आहे जास्त माझ्या हाताने. आणि आता याला थोडंसं अद्रक कूट ठेवलेलं आहे, कारण की ना लड्डू एकदम प्लेन पण छान नाही वाटत खायला. आणि आता मी याला ना छान याचा स्नॅक्स बनवून ठेवणार आहे, की म्हणजे मुलांना टिफिन वगैरे द्यायला बरं पडतं. आणि हे 300 रुपयाचं झालेलं होतं. तिथेच आहे हे 25 ग्रॅमचं पॉकेट आहे हे, आणि 300 रुपये झालं होतं, कारण की खरंच मखाने खूप महाग आहे, पण ना खरंच तेवढे हेल्दी पण आहे. अर्धे भाजलं, कारण की जास्त एका टायमाला मी थोडं भाजायला थोडं प्रॉब्लेम जातो. म्हणजे एवढं भाजून राहिलं तर टेन्शन आहे. तूप पण आहे, तर मी थोडं तूप टाकून याच्यामध्ये भाजणार आहे. एवढं घेतलं आहे ते, तर थोडं टाकलेलं आहे, थोडं काही टाकलेलं नाही आहे. आणि कमसे कम याला ना 5 मिनिट बारीक फ्लेमवर ठेवणार आहे मी. थोडं होऊ द्यायचं याला. आणि इकडे लड्डूच्या तयारी सुरू आहे, आणि असं छान मस्त मॅश करून घेतलेलं आहे. अशी कुरकुर झाले आणि मस्त छान तुम्हाला आवाज पण येत असेल. तर हे झालेले आहे. आता याला मी उतरून घेते आणि हे दुसऱ्या यांना परत टाकते. त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा फुडं मारणार आहे, कारण की ना थोडंसं मोकळं पडलेलं आहे. आणि आता बनवते छान मस्त लड्डू. आणि गोड झालेला आहे. मागचे लड्डू ना फार कमी झाले होते गोड, जास्त गोड नाही झाले होते. तर दक्ष थोडा खायला हे करत होता की मम्मी लड्डू गोड नाही झाले, आणि हे छान अशी गोड झाली आहे, छान गोड झालेला आहे. तर फायनली माझे लड्डू तयार होत आहे आता. आणि मस्त छान एवढे लड्डू झालेले आहे, एक नंबर. आता करते स्नॅक्सची तयारी. लड्डू भरून ठेवणार आहे, कारण की माझ्या त्याच्यामुळे मला स्टीलच बरं वाटते. आणि खरंच स्टीलच खूप छान राहते, प्लास्टिकमध्ये वगैरे नाही ठेवू शकत. आणि हे लड्डू भरून. आणि स्नॅक्ससाठी हा डब्बा आहे माझ्याकडे, हा टिफिनचा डब्बा आहे, हा असा सिंगल पडून होता माझ्याकडे. तर आता मी याच्यामध्ये असं छान भरून ठेवलं आहे. आता एवढे उरलेले आहे, आणि आता याच्यामध्ये असं छान पॅक करून ठेवलं आहे. आणि हे बाकीचे आहे. हे उद्या खासाठी मी घेऊन देते. म्हणजे उद्याला खायला बनवायला. फायनली पूर्ण क्लीन करून घेतला आणि सगळं झालं. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आणि तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय.